नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची खबरबात घेताना सुरुवात एसटीच्या बातमीने करूया. एसटी कर्मचाऱ्यांचा काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही संप सुरू आहे. अजूनही त्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकरिता ही बातमी आहे. राज्य सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार होतं, मात्र 5 एप्रिलला प्रतिज्ञापत्रावर सुनावणी होणार आहे. 1 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर होईल आणि 5 एप्रिलला प्रतिज्ञापत्रावर सुनावणी होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे प्रतिज्ञापत्र सादर करायला उशीर झाला याची कबुली राज्य सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकारला फटकारतानाच संपकर्त्यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुमचा दुखवटा आहे, संप नाही असं म्हणता, मग कामावर रुजू का होत नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. आझाद मैदानावरून ते आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रशांत, काय सांगाल, काय वातावरण आहे? एका बाजूला राज्य सरकारला सुद्धा फटकारलेला आहे, दुसरीकडे कर्मचाऱ्यांनाही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आज हायकोर्टात जी सुनावणी झाली, या सुनावणीमध्ये गोष्ट स्पष्ट झाली की एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप सुरू आहे, दुखवटा अत्यंत कोर्टाने गांभीर्याने घेतलं. राज्य सरकार सातत्यानं मागत असलेली मुदत यावर राज्य सरकारला फटकार देत, पण त्याचबरोबर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्थेची नाळ जी एसटी जुळवत असते, ते कामगार जर का संपावरून बाहेर आले नाही तर काय योग्य संघटनांची चर्चा करा हा सल्ला सुद्धा किंवा यावर सुद्धा कर्मचाऱ्यांचे जे वकील ॲडव्होकेट सदावकर यालाही हायकोर्टाने विचारणा केली. 1 एप्रिल ही सगळ्यात महत्त्वाची तारीख एवढ्यासाठी मानली जाते की त्या दिवशी घेतलेली मुदत आणि या मुदतीनंतर काय नेमकं ते सादर करतात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आझाद मैदानावर आपण बघतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक आंदोलक या ठिकाणी अजून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आता कोर्टात नेमकं काय झालं हीच बाजू भूमिका मांडण्यासाठी म्हणून त्यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट सदावर्ते तेही या ठिकाणी दाखल झाले. पण महत्त्वाच्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे की खरं तर विधिमंडळात एक समिती नेमली होती. त्या समितीची एक बैठक झाली होती. विधिमंडळामध्ये तो अहवाल सादर केला जाणार होता, पण तो अहवाल आतापर्यंत सादर झाला नाही. सरकार सातत्यानं मुदत वाढवून मागते. हा मुद्दा सुद्धा तितकाच गांभीर्याने घेतला गेला. औद्योगिक न्यायालयानं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की औद्योगिक न्यायालयानं हा संप बेकायदेशीर ठरवला आहे, तर त्याची जी आदेश आहे कॉपी ही सुद्धा कोर्टानं हजर व्हायला सांगितली. तर त्याच वेळेस जस्टिस गाथावाला यांनी मात्र हा संप बेकायदेशीर नसल्याचं एसटी कर्मचारी आंदोलकांच्या वकील ॲडव्होकेट सदावर्ते यांनी सुद्धा सांगितलं. एकंदरीत दोन्ही बाजूंनी आज प्रशांत, काही क्षणासाठी आपल्याला थांबवते, कारण आजूबाजूचा घोषणाबाजीचा सदावर्तेंचा आवाज इतका येतोय की आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण काय नेमकं सुनावणी दरम्यान घडलं त्यावर नजर टाकूया. एसटी कर्मचाऱ्यांना तुर्तास दिलासा दिला गेलेला नाही. सुनावणी दरम्यान काय घडलंय ते आपण वाचूया. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत कॅबिनेटनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही असं सरकारी वकिलांनी सांगितलं. सोबतच राज्य सरकारला अजून 15 दिवसांची मुदत मिळावी अशी विनंती सुद्धा सरकारी वकिलांनी केली. तर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील विधानसभेमध्ये एसटी बाबत काहीही चर्चा नाही, छापेमारी प्रकरणात मंत्री व्यस्त आहेत असं एसटी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणाले. 107 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही असंही एसटी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी म्हटलं. संपकरी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. सरकारी वकील म्हणाले, संप चालू राहिला तर मार्ग नाही निघणार. औद्योगिक न्यायालयात सुद्धा संप बेकायदेशीर ठरवला आहे. सरकारी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणाले, आत्महत्या रोखण्याकरता सरकारनं काहीतरी करायला हवं. तर सरकारी वकील म्हणाले, औद्योगिक न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवलाय. संपामुळे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक संपामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेले आहेत. आम्ही कामगारांवर कारवाई केली, पण ते गरजेचंच होतं. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते म्हणाले, न्यायमूर्ती कथावाला यांनी ऑर्डर पास करताना कोणतीही कठोर कारवाई करू नका असं म्हटलेलं होतं. तरी सरकारनं कारवाई करणं हा कोर्टाचा अवमान आहे. हायकोर्ट म्हणाले, आत्महत्या करणं हा काही उपाय नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणाले, आम्ही संपावर नाही, आम्ही दुखवट्यात आहोत.
हायकोर्टाने लगेच प्रश्न विचारला, संपावर नाही तर मग कामावर परत का जात नाही? एकीकडे कर्मचारी आत्महत्या करत असताना राज्य सरकार निर्णय घ्यायला विलंब का करत आहे, असं सुद्धा हायकोर्टाने म्हटलंय. कर्मचारी संघटनेला तुम्हीही विचारा, कर्मचाऱ्यांना योग्य सल्ला द्या. हायकोर्टाने म्हटलंय राज्य सरकारने 1 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर करावं. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घेणार याबाबतचं प्रतिज्ञापत्र 1 एप्रिलला सादर करायला हवं आणि पुढील सुनावणी 5 एप्रिलला होईल. नेमकं आज सुनावणी दरम्यान काय झालं त्याच्याविषयी ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहत होतो. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत, ते आझाद मैदानातून थेट आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काही क्षणापूर्वी आपण फार महत्त्वपूर्ण माहिती देत होतात, मात्र घोषणाबाजी, सदावर्तेंचा आवाज यामुळे आपला आवाज थेट आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. काय सांगाल सविस्तर? आत्ताचं वातावरण अजूनही थोडंसं तणावाचंच दिसतंय आझाद मैदानावर. नक्कीच सोड, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधल्या 250 डेपोमध्ये अजूनपर्यंत फुल प्लेच काम सुरू झालं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेला जो एसटी संपकरी जो आहे कर्मचारी, तो अजूनही आझाद मैदानावर आहे. आणि आपण जर का बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी मोठ्या संख्येनं आझाद मैदानामध्ये गोळवायला सुरुवात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून सरकारी वकिलांनी ज्या काही गोष्टींचा खुलासा केला त्यामध्ये आत्तापर्यंत विधिमंडळाने एक समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल सुद्धा विधिमंडळात अजूनपर्यंत आला नाही. कॅबिनेटची मंजुरी मिळत नाहीये. 1 एप्रिलपर्यंत अजून मुदतवाढ मिळावी 15 दिवसांची. या गोष्टीवरनं कोर्टानं त्यांना फटकारलं. आणखीन त्याचबरोबर की जर का एसटी कर्मचारी जर का कामावर आले नाही तर काय, हा प्रश्न सुद्धा कोर्टानं विचारला. त्या विषयावरनं सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना सुद्धा तितकेच कोर्टानं विचारणा केली की या प्रकारे तुम्ही अजूनपर्यंत एसटी कर्मचारी कामावर का येत नाहीये. तर 107 कर्मचाऱ्यांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याला जबाबदार कोण? जस्टिस काथावाला यांनी आतापर्यंत कोणताही हा संप बेकायदेशीर नाही अशा प्रकारची भूमिका मांडल्याचंही गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केलं. एकंदरीत दोन्ही बाजूंनी आज ज्या पक्षांची बाजू मांडली गेली, पण कोर्टानं जी आज भूमिका घेतली आहे, एकंदरीत कोर्टाने या संपाला अत्यंत गांभीर्याने घेतलंय. औद्योगिक न्यायालयानं हा संप बेकायदेशीर ठरवल्याचं ज्यावेळेस आर्ग्युमेंट सरकारी वकिलांनी केलं, तर त्याच वेळेस कोर्टानं ते जर का बेकायदेशीर ठरवलं तर त्याचा आदेश कोर्टात सादर करा याची सुद्धा त्यांना मागणी केली. याचमुळे 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या येत आहे की एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे ते आता निर्णायक बोर्डवर येऊन ठेपलेलं आहे. एकीकडे सुरू असलेलं अधिवेशन, या अधिवेशनाच्या पटलावर सुद्धा जी समिती अहवाल मांडणार होती तोही अजूनपर्यंत मांडला गेला नाहीये. सरकारने पुन्हा एकदा मागितलेली मुदतवाढ, आणखी त्याचबरोबर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ज्या एसटीवर अवलंबून आहे ती एसटी बंद असल्यामुळे अनेक महाराष्ट्रातल्या लोकांचे होत असते हे हाल. पण त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्या आणि त्यांना सुद्धा 50 लाख रुपये कॉम्पेन्सेशन मिळावं याकरता सरकारनं भूमिका ठोस घ्यावी, यावर सुद्धा आज कोर्टामध्ये जोरदार आर्ग्युमेंट झालं. 1 एप्रिलला सादर होणारी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. प्रशांत, तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. गुणरत्न सदावर्ते सुनावणी नंतर संवाद साधताना पत्रकारांशी काय म्हणाले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण आता पाहणार आहोत. आज पळकुटी वेळ काढी भूमिका. आज माननीय न्यायालयाने पुन्हा तंबी दिली की पुढच्या सुनावणीच्या आधी अफिडेव्हिट द्या. आज सरकार पुन्हा रिकाम्या हातानं आणि सांगत आणखीन वेळ द्या. कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला 350 कोविडचा, त्यांच्या 50 लाखाच्या संदर्भातल्या क्लेमचा 2 दिवसात अर्ज घ्या आणि तातडीने ते क्लेम पूर्ण करा. तर एसटी कर्मचाऱ्यांना आता संप मिटवावा लागेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. दत्ता सामंतांच्या संपामध्ये कशी लाखो घरं उद्ध्वस्त झाली हे मी डोळ्यांनी पाहिलं, अनुभवलं. एसटीचा संप संपला नाही तर पुन्हा 1 लाख संसार उद्ध्वस्त होणार आहे. आणि म्हणून मी अजितदादांना विनंती केलेली आहे की श्रेय सगळं तुम्हीच घ्या, परंतु काहीतरी मार्ग यातला काढायला पाहिजे. कारण आता जर तुम्ही काही मार्ग काढला तर कर्मचारीसुद्धा 2 पावलं मागे जातील. 7वा वेतन आयोग देणं आणि त्यानिमित्ताने जे सरकारी कर्मचाऱ्यांना ते एस टी कर्मचाऱ्यांना असा निर्णय करणं, त्याच्यातून काही सोल्युशन निघेल, मार्ग निघेल आणि पुन्हा एकदा एस टी सुरू होतील. कारण एस टीच्या कर्मचाऱ्यांचे हाल आपल्याला दिसत आहेत, ग्रामीण जनतेचे हाल तर भयंकर आहेत.
पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत। वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियानापूर्वी शिवसेनेतला अंतर्गत वादच चव्हाट्यावर आलाय। वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख बसले असता तोडफोड झाली। शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी ही तोडफोड केली अशी माहिती आहे। विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हा प्रमुख यांच्यासोबत बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यवसान तोडफोडीमध्ये झालं असं समोर येत आहे। मुंबई इथल्या शिवसंपर्क अभियानासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही हल्ला झाला। विश्रामगृहाच्या कावेरी या खोलीमध्ये जाऊन टेबलाची तोडफोड करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू आहे आणि त्याचाच परिपाक तोडफोडीमध्ये सुद्धा झालाय असंच चित्र बघायला मिळत आहे। तुषार देवढे बू दिखा देना एवढा हिंदा आहे साल्या शिवसेनेची। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। नरेंद्र, हा प्रकार कुठे घडलाय, काय नेमकं सविस्तर घटना घडलेली आहे आणि मद्यपानाच्या नशेत मद्यपान केलं त्यामुळे घडलेली ही घटना आहे का हे अंतर्गत वाद आधीपासूनच सुरू आहेत? सुवर्णा, जरी असलं करून असलं तरी मात्र तुषार देवढे हे जे माजी जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि हे कट्टर कार्यकर्ते होते, सक्रिय कार्यकर्ते होते, त्यांच्यावर यांच्या संदर्भात जिल्हा प्रमुख आणि इतर जे कार्यकर्ते पदाधिकारी मंडळी आहे यांनी मोठ्या प्रमाणात याच्या तक्रारी वरिष्ठांकडे केलेल्या होत्या। हा जो राग आहे हा राग त्यांना अनावर झाला आहे, कारण हा एक सच्चा कार्यकर्ता गेल्या काही वर्षापासून म्हणजे शिवसेनेची दळणघडण पासून हा शिवसेनेत आहे आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून तो राहिलेला आहे। मात्र याच्यात ह्या नवीन जे आता पदाधिकारी आलेले आहे आणि जे पदाधिकारी बनलेले आहेत यांनी त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या आहे। हाच जो राग आहे तो राग त्याच्यावर अनावर झाला आणि त्यांनी आज जे शिवसंपर्क अभियान जे राबवण्यासाठी जे पदाधिकारी आले होते ते त्यांच्या समोरच हा प्रकार झालेला आहे। स्थानिक विश्रामगृहात हा प्रकार घडलेला आहे। 2 वाजताच्या सुमारास हा प्रकाराला सुरुवात झाली आहे। त्यामुळे कुठेतरी जिल्ह्यातील जे कमकुवत असलेली आधीच कमकुवत असलेली जी शिवसेना आहे आणि त्यातील हे जे उपद्व्याप जे चालू झालेले आहे ते मात्र कुठेतरी शिवसेनेच्या गोटामध्ये एक खळबळ निर्माण करणारी झालेली आहे। शिवसेना वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांचे आधीच कुठे सदस्य नाही आहेत, कुठेच त्या जिल्हा परिषद मेंबर बोटा नक्की असे असताना राजकारणात कुठेतरी पायामुळे रोवल्या जात असताना नक्की, पण म्हणजेच नरेंद्र, ठिणगी एखाद्या ठिकाणी पडली तर त्याची आग वाढत जायला वेळ लागत नाही, त्यामुळे शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून वेळीच हस्तक्षेप केला तर बरं होईल। धन्यवाद नरेंद्र ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। पण शिवसेनेतला वर्ध्यामधला अंतर्गत वाद या निमित्ताने समोर येतोय। शिवसंपर्क अभियानाविषयीच आपण बोलत होतो। या अभियानाला सुरुवात झालेली आहे। नागपुरामध्ये संजय राऊतांनी भाजप आणि RSS वर चौफेर टीका केली। या शिवसंपर्क अभियानादरम्यान खासदार भावना गवळी नाराज असल्याच्या चर्चाही रंगलेल्या होत्या। मात्र भावना गवळी परवानगी घेऊनच गैरहजर असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। राज्यात होत असलेल्या ईडीच्या धाडीवर त्यांनी भाष्य केलं। अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं चूक होतं असंही म्हटलं। तर RSS वर निशाणा साधत त्यांनी मोहन भागवतांची मुस्लिमांबद्दलची वक्तव्य पाहिली तर तुम्ही त्यांना जनाब संघाचे प्रमुख झाले असल्याचा टोला लगावलेला आहे। काही कायदेशीर बाबी लावलेल्या आहेत, त्या संदर्भात त्यांना कोर्टामध्ये जाणं आवश्यक होतं, म्हणून त्यांनी रितसर परवानगी घेऊन आज त्या इथे उपस्थित नाही आहेत। पण त्यांच्या वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे पोचलेले आहेत। ना तो निर्णय झाला असं मला वाटतं। त्यांच्या बाबतीत थोडंसं आपण संयमाने घ्यायला पाहिजे होतं, कारण अनिल देशमुख यांच्या संदर्भात काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिले। म्हणजे ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणेनं त्यांच्यावर शेकडो धाडी घातल्या, CBIनं 22 वेळा,
ईडीनं 50च्या वर धाडी, इन्कम टॅक्सच्या 40 धाडी, एका माणसावरती इतक्या प्रकारच्या धाडी घालून तुम्ही कोणता विक्रम प्रस्थापित केलेला आहे? पवार साहेब दबावात आले होते का त्यावेळी? मला असं वाटत. संपूर्ण देशभरात सुडाचं राजकारण सुरू आहे आणि महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण जरी चाललं असलं तरी महाराष्ट्राला एक परंपरा आहे. जसं मगाशी तुम्हीच बोललात ना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत जाऊन कधी वाकले नाही, तसं महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी वाकणार. त्या संघटनेचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांची तर गेल्या काही काळातली वक्तव्य आपण पाहिलीत मुस्लिम समाजाविषयी, मुस्लिम बांधवांविषयी, तर तुम्ही संघालाही जनाब सेना म्हणणार का? पहा ना, मोहनराव भागवत सरसंघचालकांनी गेल्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये अनेकदा सांगितलं की मुसलमानांचा आणि हिंदूंचा DNA सारखा आहे, म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले, त्या जनाब संघाचे प्रमुख झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मुसलमानांसाठी एक राष्ट्रीय मंचाची स्थापना केली, राष्ट्रीय मंच काढला ना त्यांनी, म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले का? भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न घेता महाराष्ट्रात फिरून दाखवा, म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे दिसेल, अशी टीका राऊतांनी केलेली आहे. तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहिता, पण माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, अशी टीकाही पडळकरांनी केली आहे. आव्हान दिलेलं आहे संजय राऊतांना. दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊतांवरही पडळकरांनी टीका केली. वीज कापल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याचं पडळकर म्हणाले. जनाब राऊत, तुम्ही वाय सुरक्षेच्या बाबतीमध्ये लेख लिहिला, पण माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, माझ्यासारखं महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्या विना फिरा, म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे याची तुम्हाला खरी प्रचिती येईल. जनाब राऊत, अजूनही ऊर्जा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापली जात आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त तुम्ही करताय. यावर कधी 4 ओळीचा लेख लिहावा असं तुम्हाला कधी वाटलं नाही? पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. ही बातमी नारायण राणेंसंदर्भातली आहे. सगळ्यात मोठी बातमी आहे ही. नारायण राणेंना हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे. कोर्टानं राणेंची याचिका निकाली काढलेली आहे. पालिका नोटीसीवर तुर्तास कारवाई नको असं कोर्टानं म्हटलेलं आहे. नोटीसीवर कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महापालिकेनं आदेश या बंगल्यातल्या 5व्या मजल्यावरच्या अनधिकृत बांधकामाविषयी 15 दिवसात तुम्ही ते बांधकाम तोडा, अन्यथा पालिका कारवाई करेल अशी नोटीस त्यांना दिली होती आणि 15 दिवसाची मुदत नारायण राणेंना दिली होती. त्या विरोधात ते कोर्टात गेलेले होते आणि त्यावरची कोर्टाने घेतलेली सुनावणी आणि त्यावरचा निर्णय समोर आलाय. नारायण राणेंना या संदर्भात दिलासा मिळालेला आहे. महापालिकेने कारवाई करू नये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे हायकोर्टाकडून. मुंबई महानगरपालिकेला मुंबईमध्ये बाकी अजून कुठलंच काम राहिलेलं नाही आहे. त्यांना मोजके 2-3 घरांवर लक्ष ठेवण्यासाठीच मुंबई महापालिका चालवली जाते आहे. म्हणजे त्याच घरांमध्ये अनधिकृत बांधकाम दिसतं, त्याच घरामध्ये पाण्याचं कनेक्शन दिसतं, त्याच घरांमध्ये विजेचं बाकी मुंबईमध्ये सगळं आलबेल आहे. रस्ते एकदम गुळगुळीत आहेत, पाणी 24 तास भेटतं आहे, सगळी विकास कामं अतिशय जोरदार चालू आहेत. पण फक्त ह्या 2-4च घरांमध्ये सगळ्याचं सगळं काम आणि BMCचं सगळंच लक्ष हे या 2-3 घरांवरच आहेत. आणि त्यालाच चपराक, चांगलीच चपराक आज माननीय न्यायालयाने दिलेली आहे. मी माननीय न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. पुढच्या बातमीकडे वळूया. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कारवाई केली असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांना चिरडून टाकण्याचं काम राज्यात केलं जात आहे. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांकडे तक्रार करणार असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. सभापती महोदय, ज्यांनी बँका डुबवल्या त्या बँका उभ्या करण्यासाठी सभापती महोदय आपण काय करायचं नाही.
आणि जे बँका चांगल्या चालवत आहेत त्यांना केवळ राजकीय देशभावनेतनं त्या ठिकाणी छळायचं. सभापती महोदय, मी सहकारात काम करत असताना या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होय राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिलंय. आमचं मुंबई कार्यक्षेत्र असताना या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या ठिकाणी कन्सोर्शियम मध्ये राज्य बँकेवर पैसे दिलेत. का दिले? जे कारखाने बंद पडणार आहेत. जे कारखाने बंद पडले तर तिथल्या शेतकऱ्याचा ऊस कोण घालणार, त्याला त्या ठिकाणी मदत कशी होणार, या भावनेतनं त्या ठिकाणी कर्ज दिलं. कर्ज मागताना आम्हाला सांगितलं कर्ज द्या, आम्ही सांगतो म्हणून, आणि नंतर चौकशी लावली की मुंबईच्या बाहेर कर्ज कसं दिलं. अशा प्रकारची दुटप्पी भूमिका. कर्ज द्यायला सांगणारे आपणच आणि बाहेर का कर्ज दिलं म्हणून विचारणारे पण आपणच. अशा प्रकारच्या दुटप्पी भूमिका सभापती महोदय फार काळ जनतेला आपल्याला गुमराह करता येत नाहीत. मध्यवर्ती बँकेची चौकशी लावा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लावा, कोल्हापूर जिल्हा बँकेची चौकशी लावा, सातारा जिल्हा बँकेची चौकशी लावा. सभापती महोदय, या ठिकाणी अनेक वेळा तक्रारी करून या ठिकाणी साधं उत्तर मला शासनाने दखल नाही घेतली. एका जिल्हा बँकेला एक न्याय, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं कार्ट. मी उदाहरणासहित सांगणार काय भ्रष्टाचार आहेत ते, आणि ते भ्रष्टाचार राज्य सरकारने लक्ष घातलं नाही. मी केंद्रीय सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शहा यांना तक्रारी करणार आहे की विरोधी पक्षनेत्यांनी 10 वेळा त्या ठिकाणी माहिती मागून सहकार खात्याने दिली नाही, कारवाई केली नाही, उलट आमच्यावर आकसानं त्या ठिकाणी कारवाई होते. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही महत्त्वाच्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी एका आगी संदर्भातली. सोलापुरातून बातमी आहे. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात आग लागल्याची घटना घडलेली आहे. शहरातील चाटे गल्लीत आग लागली आहे. एका घरात स्फोट झाला आणि स्फोटामुळे लागलेली आग पसरत गेलेली आहे. ही आग तब्बल 10 घरांमध्ये पसरल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. बचाव कार्य सुरू झालेलं आहे. प्राथमिकता ही की आग विझवणं, जर कोणी अडकलेलं असेल तर त्यांना बाहेर काढणं. स्थानिकही मदत करतायत. फक्त स्थानिकांचा त्रास होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. स्थानिकांची अडचण होऊ नये बचाव कार्यामध्ये इतकीच अपेक्षा आहे. सोलापुरात चाटे गल्लीत आग लागली आहे आणि आग लागून म्हणजे स्फोट झाला, आग लागली आणि आग 10 घरांमध्ये पसरल्याची घटना घडलेली आहे. आणि बातमी आता धुळ्यातल्या आगीची किंवा अग्नितांडवाची. धुळे शहरातील 5 कंदील परिसरामध्ये भीषण अशी आग लागली. जुन्या आग्रा रोडवर महापालिकेचं शंकर कपडा मार्केट आहे. या मार्केटमध्ये अचानक आग भडकली आणि क्षणार्धात संपूर्ण मार्केटला आगीनं वेढा घातला. आग लागल्याचं कळताच तातडीनं फायर ब्रिगेडचं पथक घटनास्थळी दाखल झालं. युद्ध पातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केलेला आहे. आग का लागली याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. नुकसानीबाबतही अद्याप माहिती समोर यायची आहे. मात्र धुळ्यामध्ये कपडा मार्केटला आग लागली. भीषण अशी आग लागली. 5 कंदील परिसरात हे अग्नितांडव आपण बघतोय. शंकर कपडा मार्केटमध्ये आगडोंब उसळलेला आहे. यवतमाळमध्ये 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 2 तरुणांनी मोटरसायकलवर येत मुलीला जबरदस्तीनं दुचाकीवर बसवलं. त्यानंतर जवळच्या शेतात नेऊन त्यापैकी एकानं तिच्यावर अत्याचार केले तर दुसऱ्यानं ये-जा करणाऱ्यांवर पाळ ठेवले. सोमवारी तालुक्यातील कुंभा शेत शिवारात घडलेल्या या घटनेनं पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. समाजमन सुन्न झालंय. दरम्यान मारेगाव या पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत दोघाही आरोपींना राळेगाव इथून अटक केलेली आहे. मुलीला फरफटत नेण्यात आलं. तिच्यावर अत्याचार करण्यात आले. जेव्हा एक व्यक्ती तिच्यावर अत्याचार करत होता, दुसरा पाळत ठेवत होता की त्या परिसरात कोणी येत नाही ना, ठरवून
नियोजनपूर्वक केलेला हा प्रकार असणार. मुलीला आधी मारहाण झाली आणि नंतर तिच्यावर बलात्कार झालेला आहे. यवतमाळमधला हा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार आहे. 17 वर्षाची ही मुलगी आहे जिच्यावर अत्याचार झालाय. आमचे यवतमाळचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या संपर्कात आहेत. भास्कर, खरोखर संतापजनक हा प्रकार आहे. वारंवार वेगवेगळ्या शहरांमधून महिला अत्याचाराच्या, महिला असुरक्षित असल्याच्या घटना खरोखर संताप निर्माण करणाऱ्या आहेत. या घटनेविषयी आत्ताचं काय अपडेट? सुवर्ण, ही जी घटना आहे अतिशय धक्कादायक घटना आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडल्या, मात्र त्यावर पडदा टाकण्याचं काम करण्यात आलं. त्यामुळे हे अशा प्रकारच्या ज्या घटना त्या वारंवार होताना दिसत आहे. कालची ही जी घटना आहे, ही जी 17 वर्षाची जी मुलगी आहे, ही बोरी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी यात्रेमध्ये गेली होती आणि त्या ठिकाणी जी रसवंती होती, त्या रसवंतीपासूनच तो मुलगा तिच्या मागावर होता 2-3 दिवसापूर्वीपासून. आणि नेमकी मग ती ज्यावेळेस तिच्या गावात पोहोचली त्यावेळेस सुद्धा हे लोक तिच्या माघारी होते. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ही स्वच्छासाठी निघाली तर त्यावेळेस तिच्या मागून हे दोघे जण आले होते गाडीवर आणि त्यानंतर मग तिच्याशी हा सगळा असा घाणेरडा असा प्रकार केलेला आहे. एकंदरीतच म्हणजे जो प्रकार घडलेला आहे त्यात समाज म्हणून शून्य होणार आहे. या प्रकरणाच्या संदर्भात या मुलीने आपल्या आईला ज्यावेळेस ही माहिती सांगितली त्यानंतर आई आणि ती पोलीस स्टेशनला गेली, मारेगाव पोलिसात. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आणि आरोपीला पोलिसांनी राळेगाव इथून अटक केलेली आहे. एकंदरीत सुवर्ण, की अशा प्रकारच्या जर घटना होत असेल तर पूर्वग्रामी महाराष्ट्राला ह्या अशोभनीय अशा घटना आहे आणि यासाठी सामाजिक ज्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा आता या अशा लोकांना शिक्षा होण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. नक्की, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते, जे आपल्याला या घटनेविषयी अधिक माहिती देत होते. 17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे. ज्यांनी अत्याचार केला आहे त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलीस अधिक चौकशी करतील. मात्र कठोरात कठोर शासन झालं नाही तर मात्र असे प्रकार बळावतील अशीच चर्चा सुरू झालेली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. प्राण गेला तरी चालेल पण न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार लता शेंडे यांनी व्यक्त केलाय. नाकर्त्या प्रशासनामुळे उन्हात उपोषणावर बसण्याची वेळ 65 वर्षाच्या लता यांच्यावर आली आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. लोकवस्तीत असलेल्या लघुउद्योग प्लांटमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. हा प्रकल्प हटवण्याच्या मागणीकरता लता शेंडे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मात्र काही अधिकाऱ्यांनी दबाव आणून त्यांच्या उपोषणाचा मंडप हटवलाय असा आरोप त्यांनी केला. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हेरी दगडी इथं कृषी विभागाकडून लिक्विड प्लांट तयार करण्यात आलाय. सुगंधित गवतापासून तेल काढण्याची प्रक्रिया इथं करण्यात येते. मात्र या प्रक्रियेदरम्यान उग्र स्वरूपाचा वास येतोय, धूर निघतोय, त्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय असं लता यांचं म्हणणं आहे. त्या पेंडॉलवाल्याला त्यांनी धमकी दिली. त्या पेंडॉलवाला आला आणि म्हणे मी माझ्या 15,000चं काही नुकसान करत नाही बा, मी तुमचं काढत आहे. आणि तो पेंडॉल काढून घेऊन गेला. त्याच्यानंतर मग मी रात्रभर इथे थंडीमध्येच झोपली, आराम केला आणि सकाळी सुद्धा आता मी उन्हामध्येच करता. आता एवढं ऊन तापत आहे आणि उपाशापोटी आहे, पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे. तर आता माझ्या जीवाला जर काही धोका झाला तर प्रशासन जबाबदार राहील. आज रोजी परत ज्या तक्रारकर्ते आहेत त्या संबंधित प्लांट हा प्रदूषण आणि त्याचा वास, त्याच्या प्लांटमुळे येणारा वास हे हटवण्यासाठी त्यांची मागणी आहे. तर त्या अनुषंगाने सुद्धा मागील 3-4 दिवसापूर्वी प्रत्यक्ष म्हणजे या ठिकाणी तहसील कार्यालयात मिटिंगही झाली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या विभागांना घेऊन स्थळ पाहणीसुद्धा झाली. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना त्यांचं उपोषण न करण्याची विनंती करण्यात आली. तसेच या कार्यालयामार्फत लेखी कळवून सुद्धा त्यांना उपोषण करू नये. बातमी पुढची गडचिरोलीची. गडचिरोलीत लाल मिरचीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. मात्र या लाल मिरचीवर फुलकिडा विषाणूचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मिरची उत्पादनावर याचा परिणाम दिसून येतोय. फुलकिड्यामुळे एकरी 3 लाख रुपये उत्पादन खर्च करणाऱ्या उत्पादकांचं 30 ते 40% उत्पादन कमी झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे. यावर्षी फुलकिडा विषाणूचा प्रादुर्भाव गडचिरोली जिल्ह्याच नव्हे तर मिरची उत्पादक असलेल्या इतर राज्यांनाही बसलेला आहे. या सगळ्याचा परिणाम लाल मिरचीचं बाजारात उत्पादन कमी होणार आहे, हे उत्पादन कमी पोहोचणार आहे आणि त्यामुळे भाव वाढणार आहेत आणि याचा फटका सामान्य ग्राहकाला सुद्धा बसेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. या सगळ्या परिस्थितीचा थेट मिरची उत्पादन करणाऱ्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी.
फुलकिडी हा जो विषाणू आहे त्यामुळे या ठिकाणी चुरडामुरडा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मी सध्या ज्या शेतामध्ये आहे तुम्हाला बहुतांश ठिकाणी ही मिरची दिसत असली तरी यामध्ये बहुतांश मिरची ह्या काही कामाची नाही. कारण ज्या पद्धतीनं या पिकांची अवस्था झालेली मी तुम्हाला दाखवतो. हे पानं जी आहेत चुरडामुरडा झालेली आहेत. फुलकिडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ही पानांची अवस्था अशी आहे. त्यातून मिरचीची अवस्था अशी झालेली आहे. मिरचीचा जो आकार असो तो आकार सुद्धा वाढलेला नाही आहे. ही परिस्थिती बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की ज्या शेतकऱ्याला एका हेक्टरमध्ये जितक्या क्विंटल मिरचीचं उत्पादन व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा 10 ते 20% उत्पादन हे कमी झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरचीच्या उत्पादनासाठी एका हेक्टरमध्ये त्याला तब्बल 3 लाख रुपये खर्च येतो. आणि आता उत्पादनाची परिस्थिती बघितली तर उत्पादन यावर्षी कमी झालेलं आहे. त्याला भाव जरी 16,000 रुपये पर क्विंटल मिळत असला तरी ज्या पद्धतीनं मिरचीचं उत्पादनाचं जो क्षेत्र होतं ते घटलेलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. महाराष्ट्राची खबर बातमध्ये आहे. पुन्हा एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये. साताऱ्यातील बावधनमध्ये आज बगाड यात्रा पार पडतीये. या यात्रेकरता राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावलेली आहे. सुमारे 350 वर्षांपासून चालत असलेली ही यात्रा रंगपंचमीच्या दिवशी भरते. यावेळी संपूर्ण बावधन गुलाबी रंगानं न्हावून निघतं. रंगपंचमीच्या दिवशी पहाटे बगाड्याला सोमेश्वर कृष्णाकाठी विधिवत पूजा करून आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्या बगाड्याला 50 फूट उंच बगाडावर बांधलं जातं आणि शेतातून बैलांच्या सहाय्यानं ते बगाड पुढे ओढलं जातं. दिवसभरानंतर संध्याकाळी हे बगाड गावातील मंदिराजवळ गेल्यावर ही यात्रा पूर्ण होते. ही बावधन सातारा इथली एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता. महाराष्ट्रातील सर्वात मोठं बगाड म्हणून वाई तालुक्यातील बावधन या बगाडाकडे पाहिलं जातं. आज सकाळपासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे. सध्या आपण हे जे समोर बघतोय हे बगाड आहे. आत्ता सध्या हे बगाड जे आहे ते अर्ध्या रस्त्यावर पोहोचलेलं आहे. बैलाच्या सहाय्याने हे बगाड जे आहे ते ओढून आणलं जातं आणि हे आता आपल्या बावधन जे गाव आहे या गावामध्ये थोड्याच वेळामध्ये हे पोहोचणार आहे. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या यात्रेची जी आहे ती त्या ठिकाणी सांगता होणार आहे. आज सकाळपासून जर बघितलं तर 8:30 वाजल्यापासून या यात्रेला सुरुवात झाली होती. सकाळी जे बगाडे आहे ते कृष्णाकाठी जाऊन आंघोळ करून विधिवत पूजा करून या बगाड्याला शिडेला लटकवण्यात आलं आणि त्यानंतर जी यात्रा आहे ती खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येने बैलजोड्या ज्या आहेत या बैलजोड्यांच्या साह्याने हा जो बगाड आहे तो बगाड पुढं घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सध्या या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षापासून यात्रा होऊ शकली नाही. त्यामुळे यावर्षी जो आहे तो यात्रा संपन्न होत आहे. त्यामुळे कुठेतरी भाविकांच्या मनामध्ये समाधान या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. शिर्डीचे साईबाबा रंगपंचमीच्या रंगात रंगले आहेत. साईबाबांच्या मूर्तीला आकर्षक वस्त्र आणि अलंकार घालण्यात आले. साई मूर्तीवर रंगांची उधळण सुद्धा करण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे शिर्डीत रंगपंचमी उत्सव साजरा केला गेला नाही. यावर्षी मात्र परंपरेनुसार रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 5 वाजता द्वारकामाई मंदिरातून साईबाबांच्या रथाची मिरवणूक निघणार आहे. रंगांची उधळण करत हजारो साई भक्त आणि शिर्डीतील नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील. शिर्डीच्या साईबाबांचा हा रंगोत्सव आपण बघतोय. साईबाबांच्या मूर्तीला वस्त्र आणि अलंकार परिधान करण्यात आले आणि साईबाबांच्या मूर्तीवर सुद्धा रंग उधळण्यात आले. सगळे नागरिक एकमेकांसोबत जशी साईबाबांच्या समोर रंगपंचमी साजरी करतात तसे ते साईबाबांना सुद्धा त्यांच्या मूर्तीला सुद्धा या रंगपंचमीच्या सोहळ्यामध्ये सहभागी करून घेतात. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याशी सविस्तर बोलूया. हरीश, काय सांगशील आत्ताच शिर्डीतलं काय वातावरण? हे वातावरण या वातावरणाचा अनुभव तू स्वतः सुद्धा 2 वर्षांनंतर घेत असशील. कोरोनामुळे रंगपंचमी उत्सव साजरा होत नव्हता.
मात्र शिर्डीतल्या या रंगपंचमीचं अगदी महाराष्ट्रभरात नव्हे देशभरात चर्चा आहे. नक्की सुवर्ण आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून साईबाबांचे भक्त आणि शिर्डीकर सगळे आसुसलेले होते आणि ते आनंदावरती त्या कोरोनाचं सगळं निर्जन पडत होतं. सगळे सण उत्सव कोरोनामुळे रद्द झालेले होते. यावेळी मात्र रंगपंचमी हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये शिर्डीमध्ये साजरा केला. मी देखील त्यामध्ये सहभागी झालो आणि मोठा आनंद शिर्डीमध्ये बघायला मिळतो. आपण जर बघितलं तर हे सगळे साई भक्त आणि शिर्डीकर रंगामध्ये सगळे धावून गेलेले आहेत आणि साईबाबांच्या साईबाबांच्या रथांची मिरवणूक काही वेळापूर्वी निघालेली आहे आणि गावाला प्रदक्षिणा मारत या रंगाची उधळण करत सगळेजण साईबाबाच्या या रथासमोर नाचतायत, एकमेकाला रंग लावतायत आणि मोठं आनंदाचं वातावरण शिर्डीमध्ये आहे. गेली 2 वर्ष आपण जर बघितलं तर कोरोनामुळे सगळे जे सण उत्सव आहेत हे बंद होते. शिर्डीत साईबाबांचं दर्शन सुद्धा साईभक्तांना घेता येत नव्हतं. त्यामुळे यावर्षी मात्र साईबाबांच्या भक्तांमध्ये मोठा आनंद बघायला मिळतोय. एकमेकांना रंग लावत साईबाबांच्या नगरीमध्ये मोठं आनंदाचं वातावरण सुवर्ण आता बघायला मिळत आहे. सुवर्ण नक्की धन्यवाद हरीश, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. शिर्डीतला रंगोत्सव आपण बघत होतो. पुढे जाऊया नाशिकमध्ये सुद्धा रंगपंचमीचा उत्सव धूमधडाक्यामध्ये आज साजरा केला जातोय. नाशिकच्या रंगपंचमीचं वैशिष्ट्य असं की शहरातल्या पेशवेकालीन रहाडी अर्थात पाण्याचे मोठे हौद, या रहाडीची विधिवत पूजा केली जाते. रहाडीमध्ये पाणी टाकलं जातं, नैसर्गिक रंग ओतले जातात आणि रंगपंचमीला सुरुवात होते. नाशिकमधून याच रहाड रंगपंचमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. नाशिकमधली रंगपंचमी आता खऱ्या अर्थानं रंगात आणि उत्साहात पाहायला मिळते. नाशिकमध्ये शिवसेवा युवा मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते. आपण बघतोय की सिलेंडरच्या माध्यमातून रंगांची उधळण करण्याची ही अनोखी प्रथा आणि परंपरा या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचा जल्लोष आणि त्याचा आनंद जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय. शिवसेवा युवा मित्र मंडळानं खरं तर या ठिकाणी रंगपंचमीचं आयोजन केलेलं आहे आणि अशा प्रकारे सिलेंडरच्या माध्यमातून रंगांची उधळण जी आहे ती केली जाते. आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत विनायक पांडे, माजी महापौर आहात. नाशिकमध्ये एक आगळी वेगळी रंगपंचमी आपल्या माध्यमातून साजरी होते. काय कोरोनानंतरची ही 2 वर्ष आणि आता रंगपंचमी आपण बघितलं का 2 वर्ष कोरोनामुळे रंगपंचमी साजरी झाली नाही आणि त्यामध्ये पुन्हा आमच्या पोलीस आयुक्तांनी डीजेवर निर्बंध आणले. निर्बंध जरी आणले तरुणांची उत्साह कमी न होण्यासाठी आम्ही बँजो पार्ट्या 2-3 बँजो पार्ट्या लावल्या आणि इतकं धूमधडाक्यात इथं रंगपंचमी साजरी होती. रंगपंचमीचा सण हा सगळ्यांसाठीच एक आनंद उत्साह घेऊन येत असतो आणि त्यानंतर भाऊंनी आज 2 वर्षानंतर परतच खूप सुंदर प्रकारे सगळं ऑर्गनाईज केलेलं त्याबद्दल भाऊ खूप खूप धन्यवाद. रंगपंचमी साजरी होते, काय आज रंगपंचमी साजरी होते. खूप खूप आनंदाचा दिवस आहे कारण कोरोनामुळे 2 वर्ष आम्हाला रंगपंचमी साजरीच करता आली नाही. त्यामुळे आम्ही महिला भगिनी सुद्धा भाऊंच्या आग्रहाखातर आणि आमच्याही मजेसाठी आणि आनंद घेण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहोत. भाऊंचे खूप खूप आभार. रंगपंचमी साजरी होते. वेणू भाऊंचा कार्यक्रम म्हणजे फार आगळा वेगळा असतो आणि ही रंगपंचमी म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना बोनस लाईट मिळाली, परमेश्वरांनी दिलेली आणि भाऊंची ऊर्जा असताना भाऊंचा एवढा आनंद असताना सगळ्या नाशिकर सज्ज झालेले आहे आणि आम्ही महिला सुद्धा फार आनंदामध्ये भाऊंबरोबर हे करून सगळे रंगपंचमी साजरा करतो. या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा म्हणजे ताज्या बातम्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त News18 लोकमत.